स्वप्नाचं घर नेहमी आपण घर बांधण्यासाठी आपलं अहोरात्र काम करून आपलं एक स्वप्नाचं घर बांधतो. मात्र एक स्फोट झाल्याने डोंबिवलीमधील पाटील कुटुंबाचं घर जे आहे ते पुन्हा एकदा शून्यावरती येऊन थांबलेलं आहे. मी सध्या उभा आहे सोनारपाडा परिसरात आणि आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये फेज 2 मध्ये स्फोट झाला आहे त्याच्या अर्धा किलोमीटर दुरीवरचं पाटील यांच्या कुटुंबाचं हे घर आहे. आणि आपण पाहू शकतो या घरावरती यांनी लाखो रुपये खर्च करून आपलं घर एक स्वप्नामध्ये जसं असतं त्याप्रमाणे बांधलेलं. मात्र स्फोटमुळे यांच्या घराची अवस्था जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी नुकसान घराचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. यांच्या घरामध्ये सर्वत्रच काचा पसरलेल्या आहेत. कंपनीच्या स्फोटमुळे या ठिकाणी पाहू शकतो यांचा हॉल असेल खिडकी असेल सर्वत्रच काचा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरलेल्या दिसून येत आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आपण पाहू शकतो की या ठिकाणी यांचं बेडरूम आहे. या बेडरूमची अवस्था व किचनची अवस्था आपण पाहिली तर या बेडरूमची अवस्था आपण पाहू शकतो की जे स्वप्न असतं लहान मुलांचं खेळणं या ठिकाणी कशा प्रकारे पडलेलं आहे. त्याचबरोबर खिडकी या ठिकाणी पूर्णपणे घरातल्या काचा ज्या आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी फुटून पडलेल्या आहेत. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या काचा ज्या आहेत त्या बेडवरती पडलेल्या आहेत. पूर्ण खिडकी या ठिकाणी खिडकीचं मोठं नुकसान झालेलं आहे. घरामध्ये एक काहीतरी असावं असं पाहायला गेलं तर असं बसण्यासारखी जागा देखील या ठिकाणी नाही आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर यांचं बाल्कनी असेल किंवा या ठिकाणी दुसरं बेडरूम आहे हेही बघितलं या ठिकाणी ती अवस्था आहे. त्याचबरोबर लोकांना आल्यानंतर हॉलमध्ये बसावं असं वाटलं मात्र त्या हॉलची परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू शकतो की पूर्ण हॉलमध्ये या ठिकाणी काचा या पडलेल्या आहेत. घरामध्ये एकंदरीत झुंबर असेल किंवा खिडकीच्या काचा असेल किंवा घरामध्ये कपाटाच्या काचा असतील विविध ज्याही काचा आहेत त्या सर्व या ठिकाणी फुटून या ठिकाणी पुन्हा घरामध्ये काचा जे आहेत ते पसरलेले आहेत. बसण्यासाठी या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नाही आहे. एकंदरीत या ठिकाणी जे पाहुणे आले तर आपलं घर सुंदर दिसावं यासाठी सोफा सेट ठेवलेला आहे मात्र त्यावरही काचा या ठिकाणी पडलेल्या आहेत. खिडकी जी आहे ती पूर्णपणे खाली कोसळलेली या ठिकाणी दिसून येत आहे. एकंदरीत यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही आहे. मात्र या स्फोट हा इतका भीषण होता की अर्धा किलोमीटरवरती असलेलं पाटील कुटुंब या कुटुंबाचं पूर्ण घर जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण जे आहे ते या पाटील कुटुंबामध्ये पसरलेलं आहे. एकंदरीत यांना बसण्यासाठी देखील व्यवस्था नाही आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी TV पासून अनेक वस्तू असतील त्या पूर्णपणे या ठिकाणी फुटलेल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. आणि मोठं नुकसान जे आहे या पाटील कुटुंबाचं झालेलं आहे. आपल्या स्वप्नाचं घर कशा प्रकारे असतं आणि या ठिकाणची अवस्था ही नेमकं काय आहे हे आपण स्वतः पाहू शकतो. आणि एकंदरीत या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं बसण्यासाठी देखील यांच्याकडे व्यवस्था नाही आहेत. नेमका हा कधी स्फोट झालेला आणि कशा प्रकारे यांनी जीव वाचवला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही पाटील कुटुंबही देखील आहेत. आपण त्यांच्याकडनं बोलणार आहोत की काय सांगाल या ठिकाणचा जो स्फोट होता कसा झालेला होता. खूप मोठ्याने झालेला होता कारण का जो माणूस जेवत असताना ना तो पण तिथून जेवण सोडून पळून गेलेला आहे. का कोणाला काही सुचलंच नाही काय करायचं आणि काय ठेवायचं. तो घर सोडून सर्व बाहेर गेलेली आहे. ते तुम्ही पण दादा या ठिकाणी होते जेव्हा स्फोट झाला तेव्हा तुम्ही कुठे होते कशा प्रकारचं स्फोट म्हणजे ज्या पद्धतीने आवाज आला त्यावेळेला तुम्ही किती जण घरात होते आणि कसं जीव वाचवते. आम्ही 4 जण घरात होते. एक लहान मुलगा होतं. आमचं नशीब म्हणजे आम्ही त्यावेळेस किचनमध्ये होतो आणि जेवण करत होतो. इतक्यात एवढा जोराचा स्फोट झाला की आम्हालाही सुचलं नाही की काय करावं काय झालं. एवढी मोठी भीषण म्हणजे घटना झाली की त्यात आम्हाला सुचलंच नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं सोडून खाली याच्यात गेलो पार्किंगमध्ये आणि तिथे थांबलो. तेव्हा तिकडे बघतो समोर तर एवढा प्रचंड आगीचा डोम उठला आहे. आणि हे वारंवार ह्या MIDCत होत असतो कंपल्सरी. म्हणजे आता 4-5 वेळा ह्या अशा केसेस झाल्या आहेत.
पण त्या केसेसना प्रशासक तेवढं काही गांभीर्याने घेत नाही. आज आम्ही गाववाले जीव मुठीत धरून बसलेलो आहेत की कधी काय होईल आणि काय होईल. आता या सक्सरियासारखी इथे त्याच्यापेक्षा भयंकर मोठी कंपनी आहे. पण आम्ही नेहमीच त्या प्रशासनाला सांगतो की बाबा ह्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्यांचे ऑडिट व्यवस्थित करा. नेहमी चांगला त्यांचे ऑडिट केलं तर व्यवस्थित त्या कंपन्यांना मार्गदर्शन करू आणि अशा घटना होणार नाही वारंवार. आता गेल्या 3 वर्ष पहिले एक अशी मोठी घटना झाली, तेव्हाही आम्हाला आमचा नुकसान झाला. आजपर्यंत आम्हाला या प्रकारचं कुठलाही नुकसान भरून मिळत नाही. तुमच्या घरात एक बसण्यासाठी जागा आहे का? कशा प्रकारची परिस्थिती आता सध्या आहे? इमारतीच्या किती ठिकाणी काय काय नुकसान झाले? तसं नुकसान आता तुम्ही सगळं बघितलंच आहे, पण नुकसान असं झालं की आम्हाला आता बसण्यासाठी जागा नाही. पूर्ण सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे. आमची परिस्थिती आता तुम्ही बघताय की न बसण्यासाठी पाहुणे आल्यात, घरचे नातेवाईक आल्यात ते सांत्वन करायला. त्या परिस्थिती बघताना आम्हाला असं वाटतं की बाबा रे आता एवढं मोठं नुकसान झालं आहे तर शासनाने काहीतरी आम्हाला पण मदत करावी. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे एक प्रस्ताव टाकतो. आणि झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि पुढे अशी होऊ नये त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे ही आमची विनंती आहे. एकंदरीत स्वप्नाचं घर हे राहण्यासाठी बांधलं जातं, मात्र या स्फोटने या पाटील कुटुंबाला बसण्याची देखील जागा सोडली नाही, असं चित्र जे आहे ते डोंबिवलीमध्ये दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.